या आपल्या महाराष्ट्राच्या भूमीवर लाखो वर्षांपूर्वी डायनोसॉर मुक्तपणे संचार करत होते. होय, हीच ती महाराष्ट्र भूमी ज्याला डेक्कन पठार असं म्हणतात. हे डेक्कन पठार तुम्हाला माहिती आहे कसं तयार झालं? हेच डेक्कन पठार तयार झालं लाखो वर्षांपूर्वीच्या एका अग्नितांडवातनं, अग्नीच्या लावा रसातून तयार झालेलं हे ते डेक्कन पठार. काळ्या मातीतलं सुपीक गूढ, सह्याद्रीच्या दऱ्यात दडलेलं रहस्य आणि खडकांच्या रचनेत उमटलेली पृथ्वीची कहाणी, हे सर्व काही तुम्हाला चकित करून सोडेल. या पॉडकास्टमध्ये आपण प्रवास करणार आहोत डेक्कन पठारातील भूगर्भीय चमत्कारांच्या रोमहर्षक दुनियेत. तर तयार व्हा, कारण पृथ्वीची ही गोष्ट आहे अगदी थरारक आणि अद्भुत. नमस्कार मंडळी, स्मार्ट ट्रॅव्हलर पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं परत स्वागत आहे. तर या आगळ्या वेगळ्या अशा महाराष्ट्र देशात, ज्याला आता या भूगर्भीय भाषेत त्याला डेक्कन ट्रॅप्स किंवा डेक्कन पठार असं म्हणतात, डेक्कन प्लॅटो असं म्हणतात. तर हा डेक्कन प्लॅटो कुठल्या प्रकारे तयार झाला, आपण ज्या भूमीवर राहतो त्या भूमीमागचं रहस्य काय आहे, कशी बनली असेल ती, आणि ह्या त्याच्या एक वेगळ्या प्रकारच्या ओरिजिनमुळे इथे काही असे वेगळे भूगर्भीय चमत्कार तयार झालेत, ते आपण बघणार आहे, त्याद्वारे आपण ऐकणार आहे आज माझ्या दोन खास गेस्टकडनं. एक गेस्ट आहे ऐश्वर्या, थँक्यू व्हेरी मच, आणि दुसरे असेल सुधा मॅडम थँक्यू व्हेरी मच. हे दोघंही भूगर्भशास्त्रज्ञ जिओलॉजिस्ट आहेत आणि ते स्वतः या सगळ्या साईट्स, ज्याला मी जिओलॉजिकल साईट्स म्हणतो, त्याचा खूप प्रसार करतात. त्यांचा एक NGO पण आहे त्याच्याकरून ते हे जिओ सायन्सेस जास्त लोकांपर्यंत पोचावे, लोकांना या जिओलॉजिकल साईट्सचं महत्त्व कळावं आणि जास्तीत जास्त लोकांनी या साईट्स बघायला जावं, असा खूप प्रयत्न ते दोघी करत असतात. तर ते आपल्याला सांगणार आहेत ह्या सगळ्या महाराष्ट्रातल्या जिओलॉजिकल ज्या चमत्कारिक साईट्स आहेत, चमत्कारिक म्हणजे ज्या वेगळ्या आहेत, ज्या आपल्याला जगात फार कुठे बघायला मिळत नाहीत, ज्या फक्त महाराष्ट्रात आहेत, अशा काही साईट्स आहेत ज्याची सफर आज हे दोघी आपल्याला करून देणार आहेत. तर दोघांचे परत एकदा खूप स्वागत. आय थिंक आपण पहिले चालू करू की मी आधी ओपनिंगला जे म्हणलं की हे डेक्कन प्लॅटो, ज्याला तुम्ही डेक्कन ट्रॅप्स असं म्हणता, तर हे कसं तयार झालं, किती जुनं असेल, काय असेल, इथून आपण अगदी जस्ट सुरुवात केली तर. नक्कीच करूयात. तर जसं तुम्ही म्हणालात, कॉमनली किंवा जनरली सगळ्यांना डेक्कन प्लॅटो असं माहिती असतं. तर टेक्निकल त्याला टर्म अशी आहे डेक्कन ट्रॅप्स किंवा डेक्कन व्होल्कॅनिक प्रोव्हिन्स असं त्याला टेक्निकली म्हणतात. सो जसं नावात आलं डेक्कन व्होल्कॅनिक प्रोव्हिन्स, नॅचरली ते व्होल्कॅनो किंवा लावा रसामुळे फॉर्म झालेलं आहे. आणि त्याला डेक्कन ट्रॅप्स हे का नाव पडलं, तर डेक्कन म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, संस्कृतमधून शब्द येतो दख्खन म्हणजे साऊथ, सो सदर्न पार्ट ऑफ इंडिया. आणि ट्रॅप्स हा एक स्वीडिश टर्म आहे, ट्रॅपे, आणि इट मीन्स स्टेप्स लाईक फीचर, म्हणजे पायऱ्यांसारखं दिसतं. म्हणजे कुठल्याही गडाच्या किंवा आपण एका फोर्टच्या कडेला बघितलं तर आपल्याला असं थोडेसे पायऱ्यांसारखं फीचर दिसतं, त्याच्यावरून ते ट्रॅपे मीनिंग स्टेप्स म्हणून डेक्कन ट्रॅप्स म्हणतात. आणि त्याचं दुसरं टेक्निकल नाव आहे डेक्कन व्होल्कॅनिक प्रोव्हिन्स. म्हणजे बेसिकली साऊथला खूप जास्त प्रमाणात लावा रस आला जमिनीवरती आणि तो एकावर एक स्टॅकअप होत गेला, त्याच्यावरून आपण त्याला डेक्कन व्होल्कॅनिक प्रोव्हिन्स असं म्हणतो. म्हणजे आपण नॉर्मल जो व्होल्कॅनो म्हणतो तो असा कोनिकल असतो, त्यापेक्षा हे काहीतरी वेगळं होतं का? हो, हे वेगळं होतं, कारण आता व्होल्कॅनो इरप्शन दोन प्रकारे होतो. एक तर एका माउंटन मधून होतो, ज्याचे आपण इमेजेस बघतो, लाईक माउंट वेस्युवियस आहे किंवा आता रिसेंटली बॅरन आयलंड्सचा जो इरप्शन झालं ते माउंटन लाईक इरप्शन आहे. वेरॅज डेक्कन ट्रॅप्सचं इरप्शन हे माउंटन लाईक नाही की नव्हतं. तर असं आपण म्हणू शकतो की जमिनीला एखादी भेग पडली आणि त्याच्यातून तो लावारस बाहेर आला आणि तो पसरत गेला, तर फ्लड बेसॉल्ट. सो त्याला अजून एक टेक्निकल टर्म आहे की कॉन्टिनेंटल फ्लड बेसॉल्ट. म्हणजे कॉन्टिनेंट वरती जर लावा रसाचं फ्लडिंग झालं तर त्याच्याने तो जो रॉक फॉर्म होतो त्याला कॉन्टिनेंटल फ्लड बेसॉल्ट्स म्हणतात. आणि मग तो एक फ्लो येतो, मग त्याच्यानंतर थोडी गॅप असते, मग परत दुसरा फ्लो येतो, फ्लो आला की तो कूल डाऊन होतो. हा, तसे ट्रिगर्स असतात की एकदम सगळा लावारस असा बाहेर नाही येऊ शकत, तो एका काही कालावधीसाठी येतो, मग परत थोडं शांत होतं, मग परत ट्रिगर पॉइंट मिळतो आणि ते येत राहतं. सो मग असे एकावर एक जेव्हा लावाचे थर साचत जातात त्याला आपण फ्लोज म्हणतो, लावा फ्लोज. सो
दॅट इज हाऊ डेक्कन व्होल्कॅनिक प्रॉव्हिन्स वॉज फॉर्म्ड. आणि थोडंसं त्याच्या एक्सटेंट बद्दल बोलायचं गेलं तर साधारण 5 लाख क्युबिक किलोमीटर्स वरती हे पसरलेलं आहे, म्हणजे जमिनीवरती आपण बोलतोय. जसं महाराष्ट्र, काही पार्ट्स ऑफ गुजरात, गोवा, कर्नाटका, मध्य प्रदेश आणि राजस्थान. सो एवढा मोठा त्याचा एक्सटेंट आहे. आणि महाराष्ट्र तर अख्खाच डेक्कन व्होल्कॅनिक प्रॉव्हिन्सनी बनलेला आहे. आणि त्याचे काही भाग आपल्याला अरेबियन सी मध्ये पण सापडतात. आणि तिथूनच एक कॉन्सेप्ट आपण आता इंट्रोड्यूस करू शकतो, म्हणजे वेस्टर्न एस्कार्पमेंट, ज्याच्याबद्दल आपण बोलूच की महाबळेश्वरला गेल्यावरती जे आपण अप्रिशिएट करतो असे वेगवेगळे लावाचे थर, तर साधारण तो एक व्ह्यू पॉइंट आहे वेस्टर्न एस्कार्पमेंट बघायचा. की असं म्हटलं जातं की जमिनीवरती आता जो दिसतो आपल्याला अबाउट 1.5 I mean 1,500 meters above. Okay. Some places it is still more. It is about 2,000 meters. So initially when it was formed, this escarpment, it was presently jithe diste, where you see it, it is not there. Where the coast is there now, it was formed there, and it has receded to this stage. But how it formed in the beginning, you can say, the history goes back to 120 million years. So Deccan volcanism has got still very importance in the global tectonics also. So you can continue. Yes. So like आता आपण ऐकलं की हाऊ डेक्कन ट्रॅप्स कसे फॉर्म झाले साधारण, पण ते किती वर्षांपूर्वी आणि कुठून फॉर्म होत गेले. सो जसं मॅम म्हणाल्या 120 मिलियन इयर्स अगो, जेव्हा गोंडवाना लँड नावाचा प्रकार होता, जो शाळेत जिओग्राफीला एकत्र होते सगळे. येस येस. तर जसं पॅन्जिया एक सुपर कॉन्टिनेंट होता, पण त्याच्यानंतर 2 सुपर कॉन्टिनेंट पण होते. एक होता लॉराशिया, जे नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये होतं, आणि जे गोंडवाना लँड, जे सदर्न हेमिस्फिअरमध्ये होतं. तर तेव्हा 4-5 कॉन्टिनेंट्स एकमेकांना जुळलेले होते. पण एखाद्या सर्टन टेक्टॉनिक मुव्हमेंट्समुळे, म्हणजे अर्थचे जे क्रिस्टल प्लेट्स असतात ते मूव्ह होत असतात कंटिन्युअसली, कारण इंटरनल फोर्स आहे आपल्या पृथ्वीचा, त्याच्या हीटमुळे ते मूव्ह होतात. तर तसंच इंडियन सबकॉन्टिनेंट ॲज अ होल, म्हणजे तुम्ही मध्य प्रदेशच्या खाली या सगळे स्टेट्स आपले, मध्य प्रदेशच्या वरती जाऊ नका, त्याच्या खालचे सगळे स्टेट्स हे किंवा अख्खा इंडियन सबकॉन्टिनेंट हा गोंडवाना लँडचा प्रकार होता. ट्रायंगल भाग, खालचा ट्रायंग्युलर भाग हा सदर्न म्हणजे गोंडवाना लँडचा पार्ट होता. मग त्याच्यानंतर तो ब्रेक झाला साधारण 120 मिलियन इयर्स अगो, आणि तो हळूहळू नॉर्थकडे शिफ्ट होत गेला, म्हणजे टुवर्ड्स युरेशियन प्लेट, किंवा आता आपण एशियाच्या जवळ म्हणू शकतो. सो जसा तो जात होता हळूहळू, म्हणजे तो समुद्रातून लिटरली फ्लोट होत होता, म्हणजे असं आपण इमॅजिन करू शकतो की काहीतरी फ्लोट होतोय समुद्रावरून आयलंड सारखं. तर जात असताना खाली ऑलरेडी समुद्राच्या आतमध्ये किंवा पृथ्वीच्या पोटातून एक हीट निर्माण होत होती, आणि त्याच्या थ्रू ऑलरेडी एक प्रकारचा लावा तिथून बाहेर येत होता. बट इंडियन सबकॉन्टिनेंट जेव्हा त्याच्यावरून पास होत होती, तेव्हा तो हॉटस्पॉट, म्हणजे त्याला टेक्निकल टर्म आहे हॉटस्पॉट किंवा हॉट प्लूम, म्हणजे तिथून ऑलरेडी लावा बाहेर येतच होता. पण मग तिथून जेव्हा इंडियन सबकॉन्टिनेंट जायला लागलं, त्याला अजून ट्रिगर पॉइंट मिळाले, अजून त्याला गॅप मिळाली, आणि ते इरप्ट व्हायला लागले. आणि दिस वॉज एक्झॅक्टली वेन देर वॉज लाईक जे डायनोसॉरचं एक्सटिंक्शन आपण थोडंसं त्याला रिलेट करू शकतो. आणि आता आपल्या भागात तेव्हा डायनोसॉर होते, म्हणजे असं येस आपण असं म्हणू शकतो, कारण थोडेफार ट्रेसेस आता त्याचे मिळत आहेत गुजरात, राजस्थान वगैरे या भागामध्ये. सो आपण म्हणू शकतो की तेव्हा होते. आणि परत त्या डायनोसॉरचं एक्सटेन्शन तर आपल्याला माहिती आहे, ते चिक्सुलुक मीटियर होतं, ते आदळलं पृथ्वीवरती, आणि त्यांनी अजून म्हणजे सगळा धुमाकूळ माचवला अख्ख्या पृथ्वीवरती. त्याच्यावरून अजून जास्त म्हणजे हीट बाहेर येण्याचं ट्रिगर पॉइंट झाला अर्थसाठी, आणि त्याच्यामुळे अख्ख्या ग्लोबवरती वेगवेगळ्या प्रकारचे इरप्शन्स झाले, आणि अख्खं मास एक्सटिंक्शन होतं म्हणजे ते. सो मे बी दॅट वॉज ऑल्सो द ट्रिगर पॉइंट फॉर डेक्कन बेसॉल्ट्स, की अजून जास्त लावा त्या हॉट प्लूम मधून बाहेर यायला लागला. And when, as she said, when the Indian plate was moving, India was not in the present position. It was much south of the equator. And it has traveled all this distance within. So 120 million years ago, Africa and Australia separated. Then slowly it was moving. Australia and Antarctica. Then at 100 million years, Africa separated.
After Africa rifted apart, it started moving very fast. India started moving very fast towards Asia. Towards Asia. And Madagascar was still part of it. And Seychelles also. Then slowly at 88 million years, Madagascar separated. That landmass separated, which is now called Madagascar. And much later, Seychelles separated. And when Seychelles separated, that was along a rift margin. And that actually caused this, what you today rift see. Rift is basically a crack in the... Crack, a north-south parallel. Crack in the earth. Crack, what do you call that? Yes, on the top of the earth surface. But that was that formed after the initial eruption. After the eruption of the thing. So that is why you find that escarpment which is formed. And that escarpment was, as I mentioned earlier, near the coast, and slowly with erosion it has come to the present state. ज्याला आपण कोकण म्हणतो. हो, कोकण, yes. कोकण एरिया. त्याला आपण जो कडे बघतो महाबळेश्वर मधनं किंवा कुठल्याही घाटात ना, that is called the escarpment त्याला म्हणतात. And this similar escarpment is seen also in other places, like in Karoo volcano. She said, no, flood basalt. In Karoo also there is a flood basalt. That's a flood basalt in Africa. There also similar kind of thing is seen. Okay. तू आता जे म्हणलीस की असलं एका थरावर एक असं दिसलं तर आपण जेव्हा कुठल्याही घाटात जातो किंवा कुठल्याही गडावर जातो त्याचे थर दिसतात ते वेगवेगळे वेळेला लावा बाहेर येऊन ते सॉलिडिफाय झालेले आहेत आणि तो जो रॉक काय रॉक टाईप म्हटलं तुम्ही बसॉल्ट तो त्यातनं जो आपल्या महाराष्ट्रात जी काळी माती बनते त्या बसॉल्ट रॉक बंद बनते आणि बसॉल्ट रॉक हा त्या लावातनं लावा कूल होऊन तयार झालेला रॉक आहे हा राईट आपल्या अख्ख्या महाराष्ट्रात जो दिसतो तो. ओके ओके ओके. तर आपण बोलतोय की ह्या बसॉल्टमध्ये तयार झालेले काही असे वेगळे फीचर्स जे आहेत जे आपण सहज बघू शकतो म्हणजे खूप त्याला टेक्निकल नॉलेज पाहिजे असं पण नाही आहे आणि काही वेगळे आहेत म्हणजे तुम्ही जे काही मला सांगितले ते खूप वेगळे आणि सगळ्यांनी बघावे असे ॲक्च्युली आहेत. तर आपण पहिले जे थोडंफार प्रचलित ठिकाण आहे ते म्हणजे निघोजचे रांजण खळगे ज्याला म्हणतात आय थिंक तुम्ही त्याला पॉटहोल्स म्हणतात त्या ह्याला. तर आपण तिथून सुरू करू की एक्झॅक्टली निघोज येतं कुठे आणि किती जुने असतील कधी बनले असतील वगैरे असं जस्ट थोडी माहिती द्यायची. सो बेसिकली निघोजे पुणे आणि नगरच्या अगदी बाउंड्रीवरती आणि पुण्यापासून हार्डली दोन तासाच्या अंतरावरती आहे. सो एक दिवसाची ट्रिप आपण कशी पण प्लॅन करू शकतो निघोजला. आणि निघोज आता जसं आपण बघितलं बसॉल्ट्स फॉर्म झाले. सो हे सगळं फॉर्मेशन झाल्यानंतरची प्रक्रिया आहे म्हणजे यावेळेला कुठूनही लावा येत नाहीये किंवा काहीच होत नाहीये. सो आता सगळं स्थिर स्थावर झालेलं आहे. त्याच्यानंतर लावा कूल झालेला आहे तिथे ऑलरेडी बसॉल्ट आहे आणि नद्या वगैरे वाहू लागलेल्या आहेत त्या जागेमधून एरियामधून. सो आता इन जनरल पॉटहोल कसा फॉर्म होतो की जेव्हा कुठलाही दगड कूल होतो किंवा कुठलाही लावा रसावरून कूल होणारा दगड असतो तेव्हा तो काय म्हणतो घट्ट होताना त्याच्यामध्ये काही क्रॅक्स तयार होतात म्हणजे नॅचरल प्रोसेस आहे ही. तर त्या क्रॅक्स किंवा जॉईंट्स आपण त्याला थोडंसं टेक्निकल टर्म्समध्ये म्हणतो तर त्या जॉईंट्स हे वीक प्लेन्स असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल वीक झोन्स असतात. तर जेव्हा त्याच्यावरून पाणी वाहत असतं ते ऑलरेडी त्याच्यामधून सीप होत असतं त्यामुळे तो वीक झोन अजून वीक होतो. आणि मग जेव्हा नदी त्याच्यावरून फ्लो होत असते आता नदीचं पण ती किती जोरात वाहतीये ती त्याच्याबरोबर काय कॅरी करते म्हणजे कुठले दगड किंवा गोटे ती घेऊन येते वरतून तिच्या बरोबर तिच्या उगमस्थानापासून. तर जेव्हा ती नदी काही गोटे वगैरे घेऊन येते आणि त्या वीक झोनमध्ये जेव्हा तो एखादा दगड अडकतो एकदम छोटासा त्याला आपण टूल्स म्हणतो टेक्निकल टर्म्समध्ये पण आता आपण दगड म्हणू. जेव्हा तो अडकतो आणि तो त्याच्यामध्ये अडकून राहतो कारण तो वीक झोन आहे त्याच्यामध्ये थोडासा खड्डा तयार होतो आणि ती नदी पुढे घेऊन जाऊ शकत नाही आणि मग त्याच्यामध्ये ती अशी एक स्वर्लिंग ऍक्शन किंवा गोल 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 ते फिरत राहतो तो फिरत राहतो आणि मग तो ऑलरेडी वीक स्पॉट असतोच आणि तिथे मोठा मोठा करत राहते कारण नदीचा प्रवाह काही थांबत नाही म्हणजे एका डिरेक्शनची ऍक्शन कंपल्सरी आहे म्हणजे ती वाहत राहते त्यामुळे तो हलका असल्यामुळे तो तिथेच उडत उडत राहतो आणि तो खात राहतो त्या वीक झोनला. असं करत करत तो पॉटहोल एक मोठा तयार होतो मोठा खड्डा बेसिकली तयार होतो. अल्टिमेटली एवढा मोठा करतो म्हणजे अगदी सुरुवातीपासून एक मोठा 3 फुटी किंवा 4 फुटी पॉटहोल जे निघोजमध्ये काही 5-6 फुटी पण आहेत मला वाटतं भरपूर मोठे 10-20-30 फुटाचा काहीतरी मॅक्सिमम. या प्रोसेसला किती शेकडो वर्ष का हजारो वर्ष का लाखो वर्ष काय टाइम काय असतो ऍक्च्युअली फ्रॉम द टाइम 65 million years when the Deccan volcanism took place. After that from 56 million years onwards ही प्रक्रिया चालूच आहे अजून पण चालूच आहे. त्याला असं नाही की आज होईल उद्या होईल किंवा 1000 वर्षांनी होईल.
ऑनगोईंग प्रोसेस आहे ती. process. जोपर्यंत अजूनही तिथे बनतायत. नदी आहे. Yes, it is happening. it is And happening. what happens is initially one small one forms, another small one forms. They join, and when they all coalesce together, they become much bigger. म्हणजे And एक इथे slowly- बनतोय एक इकडे बनतोय, ते दोन्ही मोठे मोठे होणार, तसा तो खाली जाणार, म्हणजे पडणार वरचा भाग, कारण त्याला सपोर्ट नाहीये. Correct. असं होऊन तो मोठा पॉटहोल तयार होणार. Right. असं करत करत तो जो काही पॅच आहे 1-1.25 किलोमीटरचा, Motor gorge, which is formed now. आता ते खूपच मोठं म्हणजे मोठं हे होतं. झालेलं आहे. सो इनिशियली एखादा झाला असेल, दुसरा झाला असेल, आणि ही प्रक्रिया चालू आहे जेव्हापासून तिथे नदी आहे, जेव्हापासून बेसॉल्ट बनलेला आहे. Right. सो असं काही नाही की 10 वर्षांपूर्वी झालंय किंवा 1000 वर्षांपूर्वी झालंय. सो मिलियन म्हणजे हे टाइम लाईनच्या पलीकडे आहे, म्हणजे आपल्या एक्झिस्टन्सच्या पलीकडे, एक्झिस्टन्सच्या पलीकडे आहे. तर आपण जाऊन फक्त ते बघावं आणि ते Appreciate करावं appreciate करावं की की it is so नेचरची huge. ब्युटी काय आहे किंवा नेचर फ्युरी काय आहे त्यांना कळतं मला वाटतं हो. आपल्याला. आणि निघो जे एशियातले सगळ्यात मोठे मोठे पॉटहोल्स आहेत potholes. बेसॉल्ट मध्ये झालेले. अरे बर. सो And Geological Survey of India has now declared that as a geoheritage site, जिओहेरिटेज साईट, म्हणजे national geoheritage site. नॅशनल जिओहेरिटेज साईट. हो, नाईस नाईस. म्हणजे लोकांना जाऊन बघायला पाहिजे की आय थिंक शाळांनी सुद्धा जॉग्रफी शिकवण्यापेक्षा असं घेऊन जाऊन जॉग्रफी शिकवणं वुड बी खूप चांगलं होईल. लोकांना एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळेल असं काहीतरी, की नदीमध्ये काय पॉवर असू शकते टू क्रिएट सच अ बिग पॉटहोल. अद्भुत आहे, अद्भुत. असे फक्त निगोजला आहेत महाराष्ट्रात का अजून कुठेही दिसतात? अजून अगदी पुण्याच्या जवळ म्हणायचं झालं तर इथे तळेगावच्या इथे गोराडेश्वरचं मंदिर प्रसिद्ध आहे, म्हणजे बेसिकली. तर त्याच्या अपोजिट साईडला लिटरली डावीकडे गोराडेश्वर असेल तर उजव्या बाजूला जी इंद्रायणी नदी वाहते, हो. तिथे पण त्या नदीमध्येच एक छोटंसं पॉटहोल्स तयार झालेले आहेत. रांजण खळगे म्हणू शकतो, आणि कुंडमाळ म्हणून ते जास्त फेमस आहे. बरोबर. आणि बेगडेवाडी रेल्वे स्टेशन पासून लिटरली तुम्ही लोणावळा लोकल पकडली तर तिथे थांबतेच. हो. तर लिटरली तुम्ही 10 मिनिटाच्या अंतरावरती चालत Walking you जाऊन can ते बघू शकता. पण आणि तिथे सेम काय असे बोर्ड बीट प्रोसिजर. लागलेत ह्या ठिकाणी की काय आहे याचं महत्त्व? Unfortunately, that is the problem. Nowhere there is information. There has to be signage boards, and road at the road, main road itself, there should be some Exactly. indication that there is Exactly. something inside. Exactly. And at the site there should be information, like in ASI, how ASI has in all protected monuments. Correct. तसं करायला पाहिजे, करायला but पाहिजे. I think they होईल who will slowly do it. आपला पॉडकास्ट बघून लोकांनाही कळेल की हे किती महत्वाचं आहे, नाही किती महत्वाचं आहे आणि का जायला पाहिजे. म्हणजे आमचा असा अनुभव आहे की जेव्हा लोक ते एका ठिकाणी जायला लागतात ना, तेव्हा ती लोकल लोकही अवेअर होत की नाही इथे काहीतरी वेगळं आहे, आपण ही जागा प्रोटेक्ट करायला पाहिजे. आणि ते हळूहळू ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. Yeah, absolutely, you said the right thing. Right? The locals have to feel Right. that this is important and feel pride करेक्ट. that this is in my locality and I should protect it. एक्झॅक्टली. That somehow it's not happening. इट्स नॉट हॅपनिंग. लेट बी होपफुल. थिंग्स विल इम्प्रूव्ह. थिंग्स विल इम्प्रूव्ह. राईट. तर हे 2 ठिकाणी म्हणजे एशियातले निघो जे सगळ्यात मोठं आहे बेसॉल्ट मधलं. सो कारण 30 फुटाचा पॉटहोल तयार होणं इज नॉट इझी फॉर द रिव्हर ऑल्सो. मिलियन्स ऑफ इयर्सचा कालावधी येतो. या अरे परफेक्ट. ग्रेट 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 ग्रेट. बरं, हे एक पॉटहोल्सचा विषय, आणि तो आय थिंक जवळ 1 तासात पोहोचतो आपण तिथे मला वाटतं. पुणे 1-1.25 तासात. पुणे कुठल्या रोडला आहे? पुणे नगर. हो, पुणे हा, नगर पुणे रोड. नगर रोड. And from there, you have to go- डावीकडे वरून थोडं आत जावं लागतं. बरं बरं. परत तिकडचं देवस्थान जास्त फेमस आहे. that is the Bar- problem again. अच्छा. In many of these places, the people go to visit the temples. Temple. And in the process, they do offerings, clothes and such stuff. Everything is littered in the whole place. ओके. Yes. ते प्रोटेक्ट We cannot- क्लीन राहत नाही. क्लीन राहत नाही. राईट राईट राईट. निगोजचे आपण रांजण खळगे बघितले का बेगडेवाडीचे. आपण निगोजला राहू कारण तिथून पुढे आपल्याला प्रवास करायचा आहे. तर निगोज करून झालं की पुढे आपण जातो आळेफाट्याकडे. आळेफाट्यावरनं तिथे पण तुम्ही एक मला युनिक साईट सांगितली, तर ती काय आहे ती सांगा जरा. तो लँड ब्रिज का काय तयार झालाय तो? हा, तर नॅचरल आर्च म्हणू आपण त्याला. म्हणजे जसं आता आपण नदीचं बघितलं की पॉटहोल्स कसे तयार झाले. सो बेसिकली नॅचरल आर्च पण हा नदीच्या प्रवाहामुळेच, म्हणजे या साईटला नदीमुळेच झालेला आहे. आणि अगेन सेम अंडरस्टँडिंग की वीकर झोन्स. फक्त इथे फरक रॉकचा काही भाग थोडा वीक होता, तो सहज जाऊ शकला, पण निघू फक्त शकला. ह्याच्यामध्ये फरक काय येतो की 2 स्ट्रॉंग दगडांच्या मध्ये एक थोडासा वीक दगड आला, जो नदीला अतिशय सोपं आहे घेऊन जायला. बरोबर, म्हणजे इरोजन करत असते ती जाताना, सगळं आपल्या बरोबर घेऊन जायचं ही नदीची टेंडन्सी असते. सो तो जो पाण्यात एवढी स्ट्रेंथ आहे की तो
दगडालाही तो झिजत हळूहळू जिजवणं करून इरोजन त्या दगड जिजून हो ती घेऊन जाते बरोबर. काढून टाकण्यावर. सो ती तो सॉफ्ट रॉक जो असतो म्हणजे कम्पॅरेटिव्हली वरच्या आणि खालच्या पेक्षा कम्पॅरेटिव्हली सॉफ्ट जो इझिली नदी घेऊन जाऊ शकते. सो तो हळूहळू थ्रू मिलियन्स ऑफ इयर्स, अगेन ह्याला काही अशी टाइमलाईन नाही की आज सुरू झालं की परवा होईल वगैरे असं काही नाही. सो इट अगेन डिपेंड्स ऑन द रॉक आणि त्या नदीची किती पॉवर आहे ती. सो ते ओव्हर द मिलियन इयर्स हळूहळू तो सॉफ्ट रॉक ती घेऊन जाते आणि त्याच्यामुळे काय होतं, जसा खालचा बेस ठिसूळ निघत जातो वरचं कोलॅप्स होत राहतं. राईट. आणि मग तो आपोआप नॅचरल आर्च एक फॉर्म राहतो कारण तो स्ट्रॉंग रॉक वरती राहिलाय. खालचा स्ट्रॉंग बेस आहे, मधलं जे आहे ते निघालंय आणि म्हणजे बेसच्या वरचं सॉफ्टवेअर निघालं आणि वरती जरी निघालं नसेल पण त्याला बेसच नाही ना, तो कशावर उभा राहणार, म्हणून ते खाली पडतं. नदी ते पण घेऊन जाते आणि मग एक असा आर्च तयार होतो. सो तसाच एक बेसॉल्ट मधला म्हणजे बेसॉल्टमध्ये आर्च तयार होणं ही खूप म्हणजे अवघड गोष्ट आहे, रेअर गोष्ट आहे कारण अत्यंत कडक असा दगड आहे तो, म्हणजे ॲडॅमंट म्हणू शकतो, हट्टी दगड आहे तो, सहसा इरोड होत नाही. त्यामुळे इट इज अ व्हेरी आय थिंक बेसॉल्ट्स मध्ये एकमेव असेल डेक्कन बेसॉल्ट्स मध्ये बेसॉल्ट मध्ये फॉर्म झाला नॅचरल आर्च. अत्यंत सुंदर जागा आहे, म्हणजे रस्त्याला गाडी लावून तुम्ही लिटरली जिन्यावरून खाली म्हणजे असा जिना केला एकदम छोटासा. अगेन देयर इज अ टेम्पल देयर. अगेन टेम्पल आहे म्हणून तिथे जिना आहे. सो तुम्ही चांगले आपल्यासाठी हो. तर तुम्ही खाली उतरून जाऊ शकता, नदी तिचं जात असते, आपण ते अप्रिशिएट करू शकतो. आणि एक वॉटरफॉल पण स्मॉल वॉटरफॉल रॅपिड हॅज फॉर्म्ड बिकॉज ऑफ. पण या दोन्ही ठिकाणी पावसाळ्यात जाता येतं का मॉन्सून सोडून गेलेलं बेटर असतं, खास कर हे पॉटहोल्स बघायला वगैरे? शक्यतो आता म्हणजे नगरमध्ये पाऊस पडायचा नाही पण आता सो शक्यतो थोडंसं काय म्हणतात जानेवारी फेब्रुवारी मध्ये गेलेलं बेटर आहे. हा म्हणजे दिसतात दोन्ही गोष्टी नीट दिसू शकतात. दोन्हीला नदीचा इन्फ्लुएन्स आहे कारण पाण्यात शक्य नाही जाणं. त्याच्या थोडंसं ऑक्टोबर नंतर जरा आता पाऊस काय संपतच नाहीये सध्या तर पोस्ट ऑक्टोबर बेटर टाइम आहे. डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी उन्हाळा पण कमी असतो नगरमध्ये थोडासा त्या कालावधीत, तर तेव्हा तुम्ही जाऊ शकता म्हणजे पाणी पण कमी असतं आणि ऊन पण कमी असतं. सो ते छान दिसू शकतं. पण एक फार युनिक फीचर आहे, मला वाटतं जगात अजून कुठे असं आहे दिसतं आपल्याला या प्रकारे नॅचरल आर्च आहे. तिरुमला नॅचरल आर्च तिरुपती जवळ, पण महाराष्ट्रामध्ये हा एकमेव आहे असा. येस. आणि बेसॉल्ट मधला आहे. तिरुमला जो दिसतो तो आपल्याला सँडस्टोन मध्ये दिसतो, म्हणजे सेडिमेंटरी रॉक मध्ये दिसतो. हा आपल्याला प्युअर इग्नियस किंवा वोल्कॅनिक रॉक मध्ये दिसणारा महाराष्ट्रात बेसिकली एकमेव आहे की तो बघायला पाहिजे शक्यतो सगळ्यांनी, कारण युनिक आहे, आपल्या एरियातलं युनिक आहे. राईट. आता इथून पुढे अजून काय असं वेगळं काही जे आपण दाखवू शकतो? हां, इफ यू गो फर्दर नॉर्थ ऑफ आणे घाट, हे आणे घाटचं इट्स देअर ओनली. यू कम, देर इज अ प्लेस कॉल्ड, आय मीन इन्स्टेड ऑफ टेलिंग मोर, कर्जुले हरिया म्हणून एक जागा आहे. हां, कर्जुले. सो देर इज अ डॅम देअर ॲक्च्युली. So their road has been formed because of the dam. Yes, because of the dam. And you go ahead from there, very close by, there is a place called Kanerwadi. On the map it is shown as Masoba Jhap. And Masoba Jhap. There is a beautiful, now what you see in Hawaii as a lava river, something like that preserved. लावा नाही तिथे आता तिथे लावा नाहीये, पण तुम्हाला ऍक्च्युली तुम्ही अप्रिशिएट करू शकता फ्रोझन लावा रिव्हर असं सारखं, म्हणजे त्याला असे बँक्स तुम्हाला दिसतात थोडेसे आणि त्याच्यामधून बेसॉल्टच आहे जो ऑलरेडी तेव्हाची ती लावा रिव्हर असू शकते. पण दोन याच्यात असं चाललंय असं दिसतं का? इट मस्ट हॅव बीन ऍक्च्युली कवर्ड, इट मस्ट हॅव बीन अ ट्यूब ऍक्च्युली. पण नाव बिकॉज ऑफ द इरोजन द अपर पार्ट इज गॉन. अँड नाव यू सी इट मोर लाईक अ रिव्हर. पण ती सहज दिसतं तिथं. येस. इवन अ लेमॅन कॅन अप्रिशिएट. In 2019, we took a group of 45 people. There were people from 70 years old to 10-year-old girl, na? Yes. And even that young girl also appreciated it. Oh, nice. आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसतं. कुठलं गाव म्हणतो? मसोबा छाप. मसोबा छाप ऑन गुगल मॅप इट इज शोन एज मसोबा छाप, पण गावाचं नाव आहे ऍक्च्युली कानेरवाडी. पण तिथे रस्त्यात तुम्हाला उभं राहून दिसतं. येस. आणि तुम्ही ऍक्च्युली चढू पण शकता. थोडंसं काय म्हणतात, दगडी आहेत, जरा सावकाश चढावं लागतं, पण अगदी काही खूप मोठा क्लाइंब नाहीये. इवन इफ यू क्लाइंब लिटिल बिट यू कॅन अप्रिशिएट द सायनस पॅटर्न.
क्या बात. म्हणजे नदी जशी जशी अशी फ्लो करते तसं हो. तुम्हाला दिसतं. Nice, म्हणजे nice. जे आता हवाईमध्ये कॉन्सेप्ट आहे की लावा रिव्हर्स फ्लो होतात आणि त्याच्यातून सगळे एवढे मोठे मोठे माउंट किलाऊ आणि त्याच्यातून लावा येऊन होतोय, तर तशीच ही जागा आहे. त्या काळातली लावा त्या रिव्हर काळातली जी लावा आता लावा आपल्याला रिव्हर इतक्या मिलियनियर असं दिसते आपल्याला की आता ती, अरे बरी. तुम्ही मगाशी बोलता बोलता एक ह्याचा विषय घेतलात की स्टॅलेक्टाईट स्टॅलेगमाईट पण आपल्याकडे दिसतात किंवा ते फार रेअर आहेत इथे दिसणार, तर ते नक्की कुठे आहे म्हणजे, आणि ते का दिसतं तिथे, असं काही हे कारण सगळं असेल? नगरमध्येच आहे. अच्छा, ओके. म्हणजे लिटरली आपण हे 3-4 स्पॉट्स एका दिवसात कव्हर हो. करण्यासारखे हो, आहेत. बर. जे सकाळी थोडं पहाटे लवकर निघून पोचून वगैरे करू शकतो. तर दर्यादेवी नावाची जागा आहे, तर तिथे पण तसंच दर्यादेवी एक्झॅक्टली म्हणजे येतो कुठे? कानूर कान्हूर पठार पठार म्हणतात नावाचं कान्हूर पठार पठार. आहे ते. अच्छा. तर म्हणजे कान्हूर पठार असं मॅप्स वरतीच नाव नाव आहे आहे. त्याचं. सो बरं, मॅप्स वरती ते मिळूनच जाईल. ओके. आणि कान्हूर पठारावरून जसं नाव आहे दर्यादेवी, तर अच्छा. बेसिकली त्या गाव- दर्यामध्ये हा. परत देवी देवीचं आहे. मंदिर आहे. देऊळ आहे. अच्छा. Yes. गाव का नाम है नीचे वो पाडली दरिया. ओके. पण त्या दर्यामध्ये असलेलं ते मंदिर आहे देवीचं. त्या देवीच्या लिटरली मूर्तीच्या अपोजिट भिंतीलाच तुम्हाला थोडेसे स्टॅलेक्टाईट स्टॅलेगमाइटचं फॉर्मेशन दिसतं. तर बेसिकली थोडं आपण जर ते सांगूयात दर्शकांना की स्टॅलेक्टाईट स्टॅलेगमाईट नक्की काय असतं, म्हणजे त्याला असं का नाव दिलंय? ओके, सो स्टॅलेक्टाइट्स आणि स्टॅलेगमाइट्स युजली कुठल्याही दगडामध्ये जेव्हा कॅल्शियम जास्त असतं आणि तिथे पाऊस पण पडत असतो, सो पाणी काय करतं, ते कॅल्शियम ॲब्झॉर्ब करतं. ओके. पण ते ॲब्झॉर्ब किंवा डिझॉल्व्ह केलेलं म्हणजे त्याच्यामध्ये विरघळतं कॅल्शियम वाहत्या पाण्यामध्ये, आणि जिथे त्याला थोडेसे क्रॅक्स मिळतील किंवा त्या केव्हमध्ये काही डिस्टर्बिंग एन्व्हायरमेंट नसतं, शांत जागा असते सहसा केव्ह ही, तर जेव्हा पाणी त्या कुठल्या क्रॅकमधून किंवा वीक झोनमधून सीप होतं किंवा खाली पडत येतं, ओघळ येतो पाण्याचा ओघळ बेसिकली, येतो. तर ते ओघळ येत असताना हळूहळू त्या ओघळमधलं जे कॅल्शियम असतं, का टेम्परेचर डिफरन्स होतो. युजली केव्ह ही आतमध्ये असते, ते थंड हवामान असतं राईट. आणि ऑन द सरफेस थोडंसं गरम हवा असते. करेक्ट. तर जेव्हा ते गरम हवेतून पाणी गार ह्याच्यात येतं, तेव्हा ते कॅल्शियम त्याच्यातलं डिझॉल्व्ह झालेलं असतं ना, ते स्वतःला डिपॉझिट करतं, म्हणजे तिथे सॅच्युरेट होत राहतं किंवा साचत राहतं. लिक्विड टू सॉलिड होतं परत. हा, कॅल्शियम लिक्विड टू सॉलिड होतं. एक्झॅक्टली. आणि ते पाणी खाली पडतं आणि ते वाहून, म्हणजे त्याचं ते वाहून जातं. कॅल्शियम तिथेच राहतं. कॅल्शियम तिथेच राहतं. तेव्हा मग, आणि आता जेव्हा ड्रॉप आपला काय असा कसं म्हणतात असं इन्व्हर्टेड पॉइंटमध्ये येतो ना, तर त्या पॉइंटमध्ये जेव्हा येतो तेव्हा ते स्टॅलेक्टाईट, खालून येतं तेव्हा स्टॅलेगमाइट. ते आफ्टर इट फॉल्स डाऊन वन बाय वन इट गेट्स, सो दॅट बिकम्स स्टॅलेक्टाईट. काही वर्ण पडतानाच दिसतं असं काही. तेच स्टॅलेक्टाईट. म्हणजे वरतून पडेपर्यंत बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी ते पाणी खाली पडणार आहे, त्यामुळे पूर्ण त्याच्यातलं कॅल्शियम नॉट नेसेसरीली वरती डिपॉझिट होईल, ते थोडं खाली पडेल. मग ते खाली पडल्यावरती ते तिथे डिपॉझिट होतं. सो मग ते वरतून स्टॅलेक्टाईट्स, खालून स्टॅलेगमाइट येतं. सो मग तसं ते दर्यादेवीच्या इथे आपल्याला बघायला मिळतं, कारण ते ऑलरेडी तिथे केव्ह आहे आणि तिथे टेम्परेचर डिफरन्स त्याला मिळतो, आणि बेसॉल्टमध्ये तसंही कॅल्शियम जास्तच असतं. जास्त असतं म्हणजे इट इज वन ऑफ द मेजर कंपोनंट अलॉंग विथ मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम. तर मग ते तिथे कॅल्शियम डिपॉझिट झालेलं आपल्याला डोळ्याला दिसतं. पण मला वाटत नाही महाराष्ट्रात फार कुठे असं असे आहे स्टॅलेक्टाईट स्टॅलेगमाइट अजून महाराष्ट्रात दिसतं का, इव्हन भारतामध्ये? म्हणजे नाही, लाईक दिस असं तुफा म्हणून जे फॉर्म झालंय, देर आर देअर इन मेनी प्लेसेस. नॉट एव्हरीवेअर इट इज लाईक स्टॅलेक्टाईट स्टॅलेगमाइट. काही ठिकाणी इट इज समथिंग लाईक अ वॉटरफॉल, अ फ्रोझन वॉटरफॉल. हो, बर. And that in many places it's like that also. And some places it is formed like a pendant. It's like that also it is. म्हणजे महाराष्ट्रात आहेत. पण हे केव्ह मध्ये असल्यामुळे ते स्टॅलेगमाइट वाटतं. जर ते वॉटरफॉलच्या अलॉंग सरफेसला दिसायला लागलं, म्हणजे जमिनीवरती, तर ते लाईक दिस कॅल्क टू. एक्झॅक्टली लाईक दिस. सो दिस, अच्छा, हा कॅल्क टूफ आहे. कॅल्क टूफ पूर्ण सेम प्रोसिजर. वॉटरफॉल सारखंच ते खाली येते आणि तिथून पाणी वाहतच. इवन नाउ इट इज फॉर्मिंग. ओके. अजून काय मिलियनर नाही, त्याचं काहीतरी वेगळंच रूप जेव्हा केव्हा ते असतील तेव्हा, हो, जेव्हा तिथे कोण असेल तेव्हा मिलियनियर्स नंतर 100 मिलियनियर्स काय आता 1000 मिलियनर म्हणायला पाहिजे. टाइम फ्रेमच सगळी मोठी झाली. ओके. ग्रेट. तर आणि हे एक्झॅक्टली इथे पोहोचतात कसं या गावाला? ते किती लांब आहे? आपण आता जे बोललो, लास्ट आपण जे बोललो आता, तिथून
निगोजपासून किंवा नॅचरल या आर्च पासून आळेफाट्यापासून? किंवा आळेफाट्यापासून परत असंच पावणे एक तासाच्या अंतरावरती असेल. Actually, like I said, no, that Karjule, from opposite to Karjule Gaon, there is a road which goes to Kanur. ओके So then you can just take that and go. ओके 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 म्हणजे तुम्ही निगोज पासून सुरू करून नॅचरल आर्चला येऊन करेक्ट इथे मसोबा जाप किंवा कान्हेरवाडीला येऊन Correct. तिथून इकडे कान्हूर पठारला गेलं तरी याला काय दर्यादेवी मंदिर? हा दर्या देवी okay, असं okay. म्हणतात. Parli Darya Devi Mandir. राईट राईट नाईस 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 And actually, it's in that area only. Arefatar, you said na, that natural arch. करेक्ट. Before that only, there's only a Bori. There's a village called Bele, and from Bele is on the left bank, Okay. and Bori ash bed is on the right bank. ओके So if you want to cover all this area in one day and spend more time, you can go the day before in the evening and stay in another village called Rajuri from Alefata when you turn before you reach all this. And तिथे एक Parashar agri-tourism म्हणून आहे. So you can stay there comfortably, see all this, and then return. तो परिचय चांगला मित्र पण आहे माझा ऍक्च्युली. नाईस मनोज हडवले. मनोज हडवळे. नाईस फेलो. आणि ते कधी खूप जुनं ॲग्रो टुरिझम म्हणजे अगदी आय थिंक जेव्हा कोणी त्याचा विचारही फार नव्हता केला तेव्हा त्यांनी चालू केलेलं आहे ते हाचिको टुरिझम म्हणून चालू केलं तेव्हा. एनिवे, तर तुम्ही आता बोलताना ॲश बेड बोला, तो आपण त्या विषयावर येणारच होतो की हे ॲश बेड म्हणजे नक्की काय आहे? दुसरी साधी राख आहे का त्याचं काही युनिक फीचर आहे? म्हणजे ते का बघायला जावं असं? तर त्याचा इम्पॉर्टन्स असा आहे की हे डिरेक्टली रिलेटेड टू डेक्कन वोल्कॅनिझम नाहीये. म्हणजे इथलं नाही, इथले ॲश नाही इथलं नाहीये नाही. ते. ही म्हणजे आपल्याकडे जेव्हा लावा बाहेर आली तेव्हाची ॲश ही नाही. तेव्हाची नाही. ॲश नाहीये. आता डेक्कन वोल्कॅनिक प्रोव्हिन्सचं इरप्शन साधारण एक 63 या It 62 started from 68, 67 Yeah. and went up to about 63, 62 Million years त्याचा ago. मिलियन इयर्स. million years. म्हणजे हे पूर्वीच आहे. खूपच पूर्वीचं म्हणजे, हा, ठीक आहे. मिलियन इयर्स अगो तेव्हा ते थांबलेलं आहे. म्हणजे इंडियन सबकॉन्टिनेंट ऑलरेडी पुढे गेलेलं आहे आणि नाव देअर इज नो ऍक्टिव्ह वोल्कॅनिझम हॅपनिंग. तर हे अगदीच रिसेंट म्हणजे क्वार्टरनरी ज्याला आपण जिओलॉजिक टर्म्समध्ये म्हणतो, तर ही जी ॲश आहे हे असं म्हटलं जातं की ही सुमात्रा आयलंड आपल्या सगळ्यांना माहिती आहे, इंडोनेशिया, बरं. तिकडे एक वोल्कॅनो आहे. इट इज कॉल्ड टोबा वोल्कॅनो. त्या टोबा वोल्कॅनो जेव्हा इरप्ट झाला त्याची ॲश ती इकडे येऊन डिपॉझिट झाली. बापरे. आता ती याच डिरेक्शनला का आली? तेव्हा विंड फ्लो या डिरेक्शनचा असेल. पण एवढ्या हजारो किलोमीटर हो. पण ते कसं काय लिंक ट्रेस झाली दोघांची? म्हणजे काय? तर त्याचं बेसिकली जे काही जिओकेमिकल अनालिसिस असतात की त्या ट्रेस एलिमेंट्स किंवा थोडंसं युरेनियम रेडियम ह्याची थोडीशी जिओकेमिस्ट्री करावं लागते, म्हणजे डेटिंग करावं लागतं. जे ऑलरेडी केलेलं आहे त्याचं एज, त्या ॲशचं एज आणि ते टाबोच्या इथे झालेलं जे एज आहे दे आर इन सिंक. Okay. And when volcanic ash is there, मतलब त्याच्यामध्ये there is glass shards. ग्लास Glass, Okay. They are, and very fine. So when they are go into the air, they form different shapes, and that is actually dated. अच्छा. So they have done. केमिकल टेक्निक्स आहेत टू डेट इट कुठल्या Date. हो, they have done कुठल्या that. साली ते बनलं असेल असं यू कॅन Yes, डेट yes. इट So 75,000 years is what they have said. 70,000 इयर्स अगो Ago. येस. तेव्हा ती इरप्शन झालं आणि तेव्हा ती ॲश Ash, इथे yes. आली. ओके. So पण ती all ॲश the दिसते आपल्याला सहज. yes, all the most of the river beds in peninsular India, it is there. You have it in Narmada, you have it in. हीच ॲश Yes, yes, in Godavari, ही आता पण जी म्हणते टोबा yes, वोल्कॅनोची. yes. ओके. Penganga, Godavari, Kukdi here, everywhere. Well. Not everywhere it is preserved well, but in Andhra Pradesh, Jwalapuram, there it is a huge deposit. Many people are mining it. And they are using it for actually Sabina washing powder, no? They're mixing in that. पण ही जी ॲश आहे ही आपल्याला सहज यू कॅन वॉक डाऊन अँड सी इट. काय कसं अवघड आहे, सोपं आहे काय? Actually, river bed la, it's on along the river Banks. Okay. banks. अच्छा So lot of time there is a upstream Yadgaon, there is a dam, अच्छा. and when water is released from the dam, it is underwater. करेक्ट. So only as now, earlier there was a big patch available. Okay. In 1989 when I went, it was a huge patch. And 2018 when we went with Dr. Rajguru and Vishwas Kale sir. So that time it was had reduced to a small amount. I mean it is small now patch. But one good thing is that in Bori
the people in Bori, that Pushpatai Korde and Amol Korde, they are preserving it. Achha. They have come here in I think it was in 2019. They had a kind of not a workshop kind of thing, to debate on how to preserve it, and also people from different fields had come. Very nice. And they are now, and he is actually the director of the tourism and cultural I don't know what development Okay. of Society of Bori. So Achha. he's taking care of the ओके thing. ही सोसायटी आहे बोरीमध्ये. अशा बोरी ते गावाचं नाव आहे का बोरी, जिथे ती आहे? त्या गावाचं नाव बोरी बुद्रुक. बोरी बुद्रुक. And they have actually a small museum also they have found. That's nice. Because in Bori, where the ash bed is there, they have also found, Dr. Vishwas Kale, who has written this book, he has found some fossils of elephant. Then based on the different bones they have found there, they have documented what all animals were roaming around that area. So there were rhinoceros, there were antelopes, there were elephants, all this there. And today nothing is there. Before this lava came before out this, yes. 65 million years No, ago. no. Then. Before After this that? volcanic Ash. before the ash bed. म्हणजे okay. हा टाइम पिरियड जेव्हा वोल्कॅनिझम डेक्कन थांबलं आणि बोरी मधलं जे ॲश बेड होतं त्या तिथे- दोन्हीच्या मध्ये? त्या दोन्हीच्या मध्ये एवढी सगळे म्हणजे तिथे काय म्हणतात लिव्हिंग बिईंग्स प्राणी होते इथे सगळे. प्राणी होते. Oh, nice. Oh. So man must also have been there. मग हे सगळं तिथे म्युझियम मध्ये ठेवलंय. What they have done is everything is in Deccan College Museum. डेक्कन So कॉलेज पुण्यातलं. Okay. So you can't, I mean, that is something very precious. So उसका replica बनाया है and that is kept in Bori. ओके. अच्छा, पण चांगलं आहे की बोरीच्या लोकल लोकांनी याच्यात They have taken very good interest. Okay. And they also had in 2 years back, they had Bori Mahotsav. Oh, And they invited everybody. They had everything displayed there. oh, nice. Yeah, actually, we mentioned about this lava tube and lava river, no? When the lava, in Kanerwadi, you can still see the frozen lava in it. It's like a frozen river. The lava is still, which was solidified, is there. But if the lava completely drains out, then it will be hollow. And like that hollow lava caves or lava tubes, we are finding very close to Pune, like what she said, Goradeshwar. गोरडेश्वर. अच्छा, lava tube through which the lava actually must have come out. Yes. But And now it it is empty. now it's a hollow tube. Okay. म्हणजे आपण आता ती केव्ह म्हणू शकतो. Cave म्हणू शकतो. It has आता cave become म्हणतो. आपण केव्ह म्हणू शकतो कारण त्याच्यामध्ये काही नाही आणि ती रिकामी आहे. तर जशी गोराडेश्वरला आपल्याला दिसते, फक्त मंदिर चढून थोडंसं पलीकडे उतरावं लागतं, अच्छा. तेवढाच भाग आहे, पण अत्यंत ऍक्सेसिबल आहे, ती काही अवघड क्लाइंब Okay. नाहीये. Okay. And similar kind of thing you see also in Uksan. Uksan. That is very close again, Kamshet. अच्छा. Huh. अच्छा, लावा टनेल्स हो, जिथे आता yes. जे पूर्वी लावा फ्लो होती आता ते Yes, एम्प्टी झाले. empty झाले. नथिंग इनसाइड. आय थिंक जे केव्स नंतर झाले त्याचं सुरुवात हीच असावी. Yes. That is don't what know. we are speculating अच्छा. based on this. म्हणजे त्यांना काहीतरी तुम्ही म्हटलं तसं ओपनिंग दिसलं अँड देन दे स्टार्टेड एक्सकॅव्हेटिंग टू क्रिएट अ केव्ह. Correct. Oh, nice. म्हणजे अगदी आपले कुठले कार्ला केव्ज असू देत, भाजा केव्ज असू देत, म्हणजे जे पुण्यापासून अत्यंत जवळ आहेत, हे 2 केव्ज असू देत. And all you have a line of caves in Junnar. Oh. All these, I mean, they're all in the similar kind of rock आणि सिमिलर काइंड ऑफ एलिव्हेशन, elevation. जे Okay. एकाच अल्टिट्यूडला आहेत. अच्छा. म्हणजे रॉक टाईप तर काही चेंज होणार नाही एकाच अल्टिट्यूडला एवढा ड्रास्टिकली. आणि कन्सिडरिंग डेक्कन, म्हणजे आपलं डेक्कन ट्रॅप्स, इथे फार काही अजून असे टेक्टॉनिक ह्याच्या व्यतिरिक्त काही ऍक्टिव्हिटी झाली नाहीये. आणि रॉक व्हेरिएशन काहीच नाही आपल्याकडे. हा, म्हणजे तो त्या basalt च एलिव्हेशनला आहे. काही रॉक व्हेरिएशन नाहीये, त्यामुळे दिस कुड बी वन ऑफ द रिझन्स की Oh, nice. त्या काय म्हणतात अर्ली मॅन किंवा ज्यांनी हे विचार केला असेल विचार केव्ह केला करायचा. No, actually trade route hota na. So along the trade route when they were coming, they found some shelter to stay. So initially they stayed there, and then they thought, okay, this is something where you can carve, and they must have started from there. This is what we are speculating, and we also have evidence that not everywhere they were successful, because in these areas the rock types is easy to carve, like how you have Ellora, similar kind of rock. So it is easy to carve. But we went to another place called Shirwal. Shirwal also there are caves, man-made caves, but they abandoned it halfway and they went. We can see that it is abandoned because it is not the same kind of rock. Rock is harder. Rock is different and cracks are there. So seepage of water is there. Very, very interesting.
व्हेरी इंटरेस्टिंग पर्स्पेक्टिव्ह दिस इज, की हे केव्स कसे बांधले असतील. राईट 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 राईट. आणि म्हणजे पूर्वीच्या माणसाला जाणीव पण होती त्याची की आपण कुठे करू शकतो आणि कुठे नाही करू शकत. नक्कीच 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 नक्कीच. Of course, same thing again in Shivaji's period. They knew, I mean, some of the forts were older to Shivaji. He was later occupied it. But all these forts were formed on where plateaus are there. Plateaus. And they are different type of lavas. They are all come out together, but morphologically they are different from where the caves are found. Right, right. They are at a much greater height. Yes. Forts than the caves. Right. Great, great. And they also saw that there was water everywhere. Yeah. No, it was big. We did one podcast on that, ki how these forts actually started initially and how they are few thousand years old and how then later people then build their own forts and how the thought process behind building a fort. We did a podcast on that last week, so that's wonderful. म्हणजे डेक्कन ट्रॅप्स बद्दल बोलताना कॅव्हिटी मिनरल्स तर येतातच. आणि कॅव्हिटी मिनरल्स कॅव्हिटी म्हणजे काय एक्झॅक्टली ते कॅव्हिटी आपल्याला सांगायला लागेल. कॅव्हिटी मिनरल्स म्हणजे जसं मी म्हणाले की हे सगळं ड्युरिंग फॉर्मेशन आहे. ओके, आतापर्यंत आपण जे बोललो ते पोस्ट फॉर्मेशन आहे. म्हणजे सगळे जिओमॉर्फॉलॉजिकल फीचर्स किंवा पॉटहोल्स वगैरे हे डेक्कन ट्रॅप झाल्यानंतरचे काही नंतर हे झालेलं आहे. पण हे कॅव्हिटी मिनरल्स जेव्हा तो रॉक फॉर्म होतोय, जेव्हा तो कूल होतोय, लावर असं रॉक तयार होतोय, आणि जेव्हा तो कूल होतोय म्हणजे जेव्हा तो थंड होऊन घट्ट व्हायला लागतो तेव्हा त्याच्या आतमध्ये बबल्स असतात. म्हणजे काही गॅस ट्रॅप झालेले असतील ते बाहेर यायचा प्रयत्न करतात. पण बिकॉज खूप जास्त प्रमाणात लावा आल्यामुळे ती वाफ बाहेर पडू शकत नाही, म्हणून ती आतमध्ये ट्रॅप राहते, जे आतमध्ये साचते. आणि मग ती जसं रॉक आजूबाजूचा कूल होतो तसं ते पण इव्हेंच्युअली कूल होणार आहे. तर ते कूल होत असताना त्याच्यातले जे काही स्पेसिफिक केमिकल कंपोजिशन्स असतात त्या केमिकल कंपोजिशनच्या अनुसार ते तिकडे डिफरंट मिनरल्स तयार झालेले आहेत. सो लाईक जिओलाइट ग्रुप ऑफ मिनरल्स हा खूप कॉमन प्रकार आहे. आणि त्याच्यातला अत्यंत युनिक जो आपल्याला पुण्याजवळ बघायला मिळतो वाघोलीच्या इथे, तो म्हणजे कॅव्हेनसाईट आहे. सो बेसिकली निळ्या रंगाचं एक अत्यंत सुंदर मिनरल आहे. सेमी प्रेशियस जेमस्टोन येतो ऍक्च्युली, ज्याचे कानातले गळ्यातले ज्वेलरी वगैरे बनते. आणि तो अत्यंत चांगल्या किमतीला बाहेरच्या देशांमध्ये विकला जातो जिथे अवेअरनेस आहे मिनरल्सचा. आणि त्याचं नाव कॅव्हेनसाईट पडलंय कारण एकदम सोप्या पद्धतीने कॅल्शियम व्हॅनेडियम सिलिकेट, सो त्याचं फॉर्मेशन आहे. 3 एलिमेंट्स येस, सो दे हॅव युज्ड तेच 3 ह्याचं करून त्यांनी ते मिनरलचं नाव केलंय. सो कॅव्हेनसाईट बरोबर अजून एक त्याची व्हरायटी मिळते पेंटॅगोनाइट म्हणून. दोन्ही निळ्या रंगाचे आहेत आणि दे आर व्हेरी युनिक कारण ते अख्ख्या पृथ्वीवरती फक्त अजून 2 ठिकाणी मिळतात. आणि लाईक त्याच्यासारखी वेगळी गोष्ट असू शकत नाही. अभिमान पाहिजे आपल्याला की आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली दॅट इज व्हॉट देअर अगेन क्वॉरिंग indiscriminate quarrying. Nobody, I mean, somewhere something should be barricaded and it should have been kept as it is. नाही झालं ते. वाघोलीच्या क्वॉरीज मध्ये जर तुम्ही गेलात आणि तिकडे राहणारे इफ यू आर लकी, एकदा आपण कधी पण जाऊ शकत नाही कारण तिथे ब्लास्टिंग वगैरे चालू असतं, तरी आपण हिंमत करून गेलोच, शक्यतो जाऊ नये पण गेलोच. तर तिकडे जे आजूबाजूचे म्हणजे झोपड्या आहेत जिथे कामगार राहतात त्यांना सांगितलं तर त्यांच्या घरातले आणून देतात कारण त्यांना त्याची किंमत माहितीये. सो तुम्ही तिकडे गेलात तर ते लोक घरातले तुम्हाला आणून देतील. काय ते 100-200 रुपये घेतील त्या मिनरल्सचे, पण ते तुम्हाला ते ठेवतात स्वतःकडे प्रिझर्व करून. विकण्याकरता तो त्यांचा ऍडिशनल सोर्स ऑफ इन्कम असू शकतो, पण त्यांना त्याची किंमत माहितीये. बरेचसे असे तुम्ही म्हणलात मिनरल्स ते त्या गारगोटी म्युझियम जे आहे सिन्नर जवळ, तिथे बरेचसे त्यांनी ठेवलेले आहेत बऱ्यापैकी ते बघायला मिळत. तर म्हणजे तुम्हाला पुणे आणि परिसरात मी कुठे जाऊ, काय बघायला आहे प्रश्न नेहमीच पडतो. पुणे कशाला आपण नाशिकचं घेऊ किंवा नगर घेऊ, औरंगाबाद घेऊ, मुंबई घेऊ, ही जी तिने गावं सांगितली आता ही सगळी या 4-5 शहरांच्या मध्ये पडतात. आणि इथे तुम्ही 1 डे ट्रिप सहज प्लॅन करू शकता. आता सुट्ट्या लागत आहेत आणि ही ठिकाणं आपण बघावी, आपल्या मुलांना दाखवावी, जेणेकरून ह्याचा अवेअरनेस या सगळ्याचा वाढेल. आणि काही साईट त्या म्हटल्याप्रमाणे प्रिझर्व करायला पाहिजेत पुढच्या पिढ्यांकरता, किंवा हे एक युनिक हेरिटेज आहे महाराष्ट्राचं जे आपल्याकडे प्रिझर्व होणं गरजेचं आहे. तर जेवढे जास्त लोक बघतील तेवढा अवेअरनेस वाढेल, तेवढं ते प्रिझर्व करणं त्याचं सोपं होईल. तर तुमच्या नक्की पुढच्या एखाद्या हॉलिडेमध्ये तुम्ही ही एक ट्रिप नक्कीच प्लॅन करा. काही मदत लागली आम्हाला कॉन्टॅक्ट करा, त्यांना कॉन्टॅक्ट करा, दे विल मोस्ट हॅपी टू हेल्प.
तर नक्की असं काहीतरी वेगळं पुढच्या तुमच्या ट्रिपमध्ये नक्की करा. तुम्हाला नक्की आवडेल, मला खात्री आहे. आमचा पॉडकास्ट कसा वाटला तेही सांगा. तुम्हाला काय माहिती हवी असेल या ठिकाणांबद्दल ते कॉमेंटमध्ये सांगा. आम्ही नक्की प्रयत्न करू तुम्हाला ती माहिती पुरवण्याची. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.